नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 7.2 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? यासाठी आपल्याला सर्व मूळ संख्या पाठ हव्यात. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या तर आपण बघू. 2, 3, 5, 7, 9 ही मूळ संख्या नाही. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47, 53, 59, 61, 67, 73, 73, 79, 83, 89 आणि शेवटचे आहे 97. तर ह्या टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25, म्हणजे 1 ते 100 मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहे. तर आपला प्रश्न होता की मूळ संख्या कोणती आहे यातील ते विचारलं. तर 39 ही मूळ संख्या आहे का? तर 39 ही मूळ संख्या नाही. 49 आहे का? 49 नाही. 59 आहे. त्यानंतर 69 ही नाही. म्हणजेच मूळ संख्या कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न, 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत? तर 11 ते 30 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आपल्याला ते पहिले माहित हवे. तर कोणत्या आहेत? 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 27, ह्या झाल्या. 29 ही मूळ संख्या नाही. म्हणजेच 11 ते 30 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6, म्हणजेच किती संख्या आहेत? 6. व टोटल मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत? त्या आहेत 25. तर आपल्याला काय विचारलं होतं? 11 ते 30 मधल्या संख्या मूळ संख्या ह्या किती टक्के आहेत? तर 25 पैकी 11 ते 30 मध्ये 6 आहेत. टक्के विचारले म्हणून गुणाकार 100. 25 एक 25, 25 चोक 100. 6. आता उरलं काय? 6 गुणिले 4, मग 6 चोक 24, म्हणजेच किती टक्के आहेत? 11 ते 30 मध्ये 6 या मूळ संख्या 25 च्या 24% आहेत. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 1 6 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व 2 अंकी एकूण वर्ग संख्या किती? तर 1 अंकी व 2 अंकी वर्ग संख्या कोणकोणत्या आहेत आपण पहिले ते बघू. तर पहिली वर्ग संख्या कोणती? 1, त्यानंतर 4, नंतर 9, नंतर 16, नंतर 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. पण 100 जर घेतले तर ही 3 अंकी संख्या होईल. आपल्याला 1 अंकी आणि 2 अंकीच विचारलं, म्हणून 100 येणार नाही. मग यात काय विचारलं आपल्याला? त्यात कोणता अंक पाहिजे? 1 तरी हवा, 6 हवे किंवा 9 यातील कोणताही एक अंक कोणत्याही स्थानी असला तर चालेल. मग 1 हा अंक आपल्याला मिळतो, म्हणजे ही एक संख्या झाली. 4 हा अंक
1 6 9 मध्ये 4 येत नाही म्हणून नाही. 9 अंक आहे, इथेही 9 आहे. 6 इथे 6 आहे एकक स्थानी म्हणून हा अंक येईल. 25 येणार नाही कारण 5 आणि 2 यात सांगितलेले नाही. 6 आहे इथे एकक स्थानी 6 म्हणजे हा अंक येईल. 9 एकक स्थानी 9 म्हणजे ही संख्या येईल. 6 दशक स्थानी 10 6 आहेत आणि 1 म्हणजे एकक स्थानी 1 आहे. तर अशा किती संख्या मिळाल्या आपल्याला ज्याच्या कोणत्या तरी एका स्थानावर 1 6 9 हे अंक आपल्याला मिळतात. तर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 अशा किती संख्या मिळाल्या तर एकूण 7 म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर कोणत्या संख्यांचा गुणाकार विचारला? दोन मूळ संख्यांचा. आपण बघू पहिल्या मूळ संख्या लिहून घेऊ. 5 2 3 5 7 11 या मूळ संख्या लिहिल्यात. आता आपण गुणाकार करून बघू. 2 आणि 3 चा गुणाकार किती? 6. आपल्याला 50 च्या पुढे गुणाकार विचारला नाही. मग 3 आणि 5 चा 3 5 15 नाही. 5 आणि 7 चा 35 नाही. 7 आणि 11 चा 77 हाही येत नाही. त्यानंतर आपण 2 आणि 5 चा करून बघू. 2 आणि 5 किती? 10. आपण 2 आणि 3 चा गुणाकार करू 6. त्यानंतर 2 चा आणि 5 चा 15. नंतर 2 आणि 7 चा आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार विचारला. आपण करून बघू. पहिले 2 आणि 11 चा किती? 2 आणि 3 चा गुणाकार 6. त्यानंतर 2 आणि 5 चा किती? 10. 2 आणि 7 चा 14. त्यानंतर 2 आणि 11 चा 22. पण आपल्याला गुणाकार हा 50 च्या पुढे हवा म्हणून आपण दुसरा गुणाकार करून बघू. तीन आणि 5 15. 3 आणि 7 21. 3 आणि 11 33. नाही. आपल्याला 50 च्या पुढे हवा. आणखी आपण पुढचा करू. 5 आणि 7 35. 5 आणि 11 55. म्हणजे आपल्याला 50 च्या पुढे मिळाला 55. म्हणजे ही सर्वात छोटा अंक असेल. ज्या दोन संख्या घेतल्या आपण मूळ संख्या तर त्याचा गुणाकार मिळणारी ही सर्वात छोटी संख्या आपल्याला मिळाली. ती म्हणजे 55. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? 56 57 54 55. म्हणजेच आपलं उत्तर आलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. x ही विषम संख्या आहे. तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? तर x ही विषम संख्या सांगितली. आपण कोणतीही विषम संख्या घेऊ. x च्या जागेवर आपण घेतले. आपण x ला मानले 5. 5 ही विषम संख्या आहे. तर आपण बघू ऑप्शन मध्ये ठेवून बघू. पहिला पर्याय आहे x - 2. म्हणजे x ची किंमत 5 - 2 तर किती आले? 5 मधून 2 गेले 3. तर आपण x ही 5 संख्या घेतली व x मधून 2 वजा केले तर 3 मिळाले. म्हणजे लगतची पुढची न मिळता आपल्याला लगतची मागची संख्या मिळाली. म्हणून x - 2 हे उत्तर असणार नाही. आपण दुसरा पर्याय बघू. x + 2. x + 2 आपण x ची किंमत 5 घेतली. x मध्ये 5 मध्ये 2 मिळवले 7. तर 5 नंतर लगेच विषम संख्या कोणती असते? तर 7 असते. म्हणजेच आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. x + 2 म्हणजेच काय? तर विषम संख्यांमध्ये फरक हा 2 चा असतो. एकानंतर एक येणारी विषम संख्या ही 2 च्या फरकाने येते. याचाच अर्थ x ही विषम संख्या घेतली तर तिच्यामध्ये 2 मिळवले तर आपल्याला लगेच पुढची विषम संख्या ही मिळेल. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे x + 2. पुढील प्रश्न. पुढील पैकी कोणत्या स्थानच्या अंकाची किंमत विषम संख्या असू शकेल? आपण एखादी संख्या घेतली 382.
तर आपण ही विषम आहे की सम हे कसं ठरवतो, तर त्याचे एकक स्थानी आपण चेक करतो की कोणती संख्या आहे. 1 3 5 7 9 अंक असतील तर ती विषम संख्या असते व 0 2 4 6 8 हे अंक असतील तर ती सम असते. तर ही कोणती आहे, सम संख्या. आपण दुसरी घेतली 727. एकक स्थानी काय मिळाले आपल्याला, 7, म्हणजेच ही विषम संख्या आहे. तर त्यांनी तेच विचारलं की कोणत्या स्थानच्या अंकाची किंमत ही विषम संख्या असते हे ठरवल्या जाते. तर कोणता स्थान आपण चेक करतो, एकक स्थान, म्हणजेच आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही. जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्यांची जोडी ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. मूळ संख्या कोणकोणत्या असतात, 2 3 5 7 11 13 17 आणि 19. ह्या 20 पर्यंत मूळ संख्या झाल्या. आपल्याला 20 पर्यंत दिलेल्या आहेत. त्यांची जोडी कशी असते, ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो ती जोडी असते. 3 आणि 5 ची एक जोडी, 5 आणि 7 ची एक, 7 आणि 11 मध्ये 2 पेक्षा जास्त फरक आहे म्हणून ती येत नाही. 11 आणि 13, 17 आणि 19 मध्ये पण 2चा फरक, म्हणजे ही पण जोडी आहे. तर 3 5 ही जोडी आहे सहमूळ संख्या, जोडमूळ संख्यांची. 11 आणि 13 पण ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 17 आणि 19 पण आहे, पण 15 आणि 17 ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. 15 ही मूळ संख्याच नाही मुळात, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यातील फरक किती. तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती असते, तर 999 ही सर्वात मोठी संख्या आहे. पण आपल्याला समसंख्या सांगितली, ही समसंख्या नाही, म्हणजे यापेक्षा एक अंक छोटा म्हणजे 998 ही सर्वात मोठी समसंख्या असेल 3 अंकी. व त्यानंतर सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, तर 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 97. यातील फरक विचारला म्हणजे वजाबाकी. 8 मधून 7 गेला 1, 9 मधून 9 गेला 0 आणि हे 9, म्हणजेच यातील फरक किती आला, तर 901. 901 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यातील फरक किती. तर सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 व सर्वात छोटी आहे 2. यातील फरक म्हणजे वजाबाकी. मग 7 मधून 2 गेले 5 आणि हे 9, तर उत्तर आलं 95, म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील. तर ह्या अंकापासून किती संख्या तयार होतात, तर बघू आपण. पहिली संख्या होईल 567, त्यानंतर 560, 570, 576, त्यानंतर 657, 675, 670, 650, त्यानंतर होईल 756, 765, 760, 750. या अंकांपासून संख्या तयार झाल्यात. पण यात आपल्याला समसंख्या विचारल्या, तर समसंख्या कोणती, 561, 570 2, 506 3, 670 4, 650 7, 756, 760, 750, 706. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 576 1 10. म्हणजेच टोटल समसंख्या किती झाल्या या अंकांपासून, तर 10, पर्याय क्रमांक 1.